वास्तू पडण्यात दोन प्रकारचे आहेत. एक प्रजा वास्तू आहे, एक राजा वास्तू आहे. वास्तू तर तू म्हणत असते, त्यामुळे आपण जे बोलतोय ते आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे. वास्तू हे जे बनलेलं आहे हे महलांसाठी आहे, पण आज आपण 400 स्क्वेअर फीट मध्ये आपल्याला बनवायचं आहे. तर आपल्याला मग कुठेतरी लिमिटेशन्स येतात. बरोबर. तर तुम्हाला काय करायचं, म्हणजे त्या 43 देवता सुद्धा त्या वास्तुपुरुषा सोबत आपल्या घरात किंवा त्या वास्तूमध्ये असतात का? कृत्रिम झाडं असल्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह वाइब्स जे आहेत ते कुठेतरी तुम्हाला दिसतील. मगाशी एक प्रश्न विचारायचा राहून गेला घराच्या बाबतीत, तो म्हणजे पैसे कुठे ठेवायचे? कारण नॉर्थ डायरेक्शन इज द अपॉर्च्युनिटीची डायरेक्शन आहे. हे जसं घराच्या बाबतीत झालं तसंच ऑफिसच्या बाबतीत पण असू शकतं की ऑफिसमध्ये पण वास्तुशास्त्र वर्क करतं असं आहे. ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष सांगितला असेल त्याच्या घरामध्ये साऊथ वेस्टला म्हणजेच नैऋत्याला काही ना काही वास्तुदोष दिसेल. नमस्कार मंडळी, मॅथ्स फेरी टॉक्स वरच्या आपल्या नव्या पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, असं म्हणतात की आपण ज्या घरात राहतो त्या घराचं वास्तुशास्त्र असतं आणि त्या वास्तुशास्त्राचा आपल्या आयुष्यावरती कळत न कळत परिणाम होत असतो. तोच परिणाम कसा होतो, त्या घरामध्ये जे कलर आहेत त्यांचा परिणाम कसा होतो हे जाणून घेण्यासाठी, याच्याबद्दल ऐकण्यासाठी आपण आज इन्व्हाइट केलेलं आहे डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅडम यांना, आणि त्यांच्यासोबत आपण वास्तुशास्त्राबद्दल या पॉडकास्ट मध्ये जाणून घेणार आहोत. तर मॅडम, तुमचं पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू, तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. थँक्यू मॅडम, तुम्ही इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट केलं आणि आलात पॉडकास्ट वरती. आपल्या वास्तुशास्त्राबद्दल ज्यावेळी आपण डिस्कस करतो किंवा मी ज्यावेळी माहिती थोडीशी घेत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की एकंदरीत उत्तर दिशेवरती लोकांचा भर जास्त आहे की उत्तर दिशा महत्वाची, उत्तर दिशा महत्वाची, उत्तर दिशा महत्वाची. माझा प्रश्न तोच आहे की खरंच उत्तर दिशा तेवढी महत्वाची आहे का? ओके, आता डायरेक्टली या प्रश्नाच्या उत्तरावर जाण्याआधी मी एक सांगेल की वास्तू जी आहे ही 5 एलिमेंट्स बेस्ड आहे. ओके, ज्याला भगवान म्हणजे जसं म्हणतात की भगवान हा शब्द सगळ्यांना माहिती आहे की भगवान म्हणजे काय, तर भूमी, गगन, व म्हणजे वारा म्हणजे वायू, अग्नी आणि न म्हणजे नीर म्हणजे पाणी. तर नॉर्थ किंवा उत्तर दिशा ही जी आहे ही पाणी आहे. एलिमेंट कोणता आहे याचा, तर पाण्याचा एलिमेंट आहे. आता विष्णूंचे अवतार जे आपण जर बघितले तर फर्स्ट अवतार कोणता आहे, मत्स्य अवतार. उत्पत्ती कुठून झालेली आहे, पाण्यातून झालेली. त्याच्यानंतर जेव्हा बेबी होतो आईच्या पोटामध्ये, पण बघा पाणी कमी झालं तर काय होतं, बेबीला त्रास होतो कारण प्रॉब्लेमॅटिक होतो. तर जेव्हा उत्पत्ती ही पाण्यापासून होती आहे त्यामुळे नॉर्थ डायरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण नॉर्थ जी आहे, एकतर हा एक आन्सर झाला आहे की नॉर्थ म्हणजे काय, तर वॉटर एलिमेंट आहे आणि उत्पत्ती जी आहे जगाची उत्पत्ती जी पाण्यातून झालेली आहे. करेक्ट आहे. तर त्याच्यामुळे नॉर्थला किंवा उत्तर दिशेला इम्पॉर्टन्स आहे. आणि जेव्हा काही नव्हतं, कंपास नव्हते, तर तो जो खूप आधी जर आपण एक बघितलं जवळपास 500-1000 वर्षा आधी जर तेव्हाही कंपास होते, पण इट शोज ओनली नॉर्थ. बरोबर, करेक्ट. तर त्यामुळे नॉर्थला किंवा उत्तर दिशेला हे खूप महत्व आहे आणि ही अपॉर्च्युनिटीची दिशा आहे. जर तुम्हाला तुमच्याजवळ सगळं काही आहे पण अपॉर्च्युनिटीज नाही, तुम्ही लुक वाईज खूप चांगले आहात, तुमच्याजवळ पैसा आहे, तुमच्याजवळ ब्रेन आहे, सगळं रेडी आहे तुमच्याजवळ, पण आता अपॉर्च्युनिटीज नाही आहे. म्हणजे एक एक्झाम्पल दिला तुमचा की पॉडकास्ट तुम्ही खूप छान घेता, तुमच्याजवळ इतका सुंदर हा स्टुडिओ आहे, सगळं आहे, पण अपॉर्च्युनिटी नाही आहे की मी कसं शो करू, तर त्याचा यूज आहे का, नाही. दॅट्स वाय, कारण नॉर्थ डायरेक्शन इज द अपॉर्च्युनिटीची डायरेक्शन आहे. लाईफ मध्ये सगळे, पण मला अपॉर्च्युनिटीज नाही आहे तर मी त्याला ग्रो कसं करणार, पुढे जाऊ शकणार नाही. आणि नॉर्थ तुमची ट्रू नॉर्थ, आम्ही सुद्धा म्हणजे जितके वास्तू कन्सल्टंट आहेत हे सगळ्यात आधी घरामध्ये काय बघतात, तर ट्रू नॉर्थ. ट्रू नॉर्थ मीन्स व्हॉट, की परफेक्ट उत्तर दिशा. ती जेव्हा येते त्याच्यानंतरच तुम्ही 16 झोन हे काढू शकता. आधी उत्तर दिशा काढली पाहिजे. येस, आधी उत्तर दिशा हे काढली पाहिजे. आता उत्तर दिशा काढली आणि घर बांधायला घेतलं
तर मला असं विचारायचं आहे की कोणत्या दिशेला, म्हणजे बरेच लोक सांगतात की या दिशेला हे असलं पाहिजे, या दिशेला हे असलं पाहिजे, पण मला उलटा प्रश्न विचारायचा आहे की कोणत्या दिशेला काय नसलं पाहिजे. येस, परफेक्ट. आता खूप चांगला क्वेश्चन आहे हा, कारण ज्या दिशेला जे असायला पाहिजे हे तर जनरिक आहे, सगळ्यांना माहिती आहे बरोबर की बरोबर. कुठे काय असायला पाहिजे, पण काय नसायला पाहिजे कुठे. तर सगळ्यात आधी ईशान्य दिशेला टॉयलेट कधीच नसायला. ईशान्य दिशेला. ईशान्य दिशेचा ओके. टॉयलेट. आता ईशान्य दिशेलाच का म्हटलं आहे मी, तर ईशान्य दिशा जी आहे ही वास्तू पुरुषाचं तिथे डोकं आहे. ओके. ओके. आता वास्तू पुरुष म्हणजे काय, तर हे काय आहे, तर वास्तू पुरुष हे पालथा आहे, असं उलटा उलटा आहे, असा झोपलेला आहे आपला. कुठून आलेला आहे, उत्पत्ती कशी झालेली आहे, तर एक शॉर्ट मध्ये मी सांगेल की आपले आपले जे देव आहेत महादेव, यांच्या घामातून घामाच्या एका थेंबापासून त्यांची उत्पत्ती झालेली आहे. आणि ते इतके ह्यूज होते, जेव्हा ते उत्पन्न झाले खूप ह्यूज होते ते. आणि त्यांना जे काही मिळत होतं ते सगळं खाणं सुरू केलं त्यांनी. तर असुरांना पण खाणं सुरू केलं, देवतांना पण मग खायला त्यांनी थोडं, म्हणजे असं असुर आणि देवता सगळे घाबरलेत की आता आमचं काही खरं नाही आहे. मग सगळे ब्रह्मदेवाकडे गेले धावत की हे काय आहे. ब्रह्मदेवाने तेव्हा सांगितलं की हा माझा मानसपुत्र आहे आणि मी म्हणून मग त्याला पालथं टाकलं आहे. आणि पालथं म्हणजे ते पालथे का झोपवलेले, कारण ते खूप ह्यूज होते. आणि पालथं टाकताना मधात ब्रह्मदेव आहेत मधात, आणि बाकी जागेवर 43 एनर्जी फील्ड्स म्हणजे 43 देवताच यांनी त्याला धरून बसलेले आहेत. आणि म्हणून ते जे आहेत 43 देवता, एनर्जी फील्ड जी म्हटली जाते, जे बरेच लोकांनी ऐकलं पण असेल की एनर्जी फील्ड 43 देवताची एनर्जी फील्ड, तर त्याप्रमाणे मग त्या एनर्जीचा आपण जर वर्क केला तर आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतात, आणि जर आपण नाही केलं तर निगेटिव्ह. लाईक आन्सर म्हणजे एक तुम्हाला एक्झाम्पल देईल, तर नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्येला हे पालथं केल्यावर त्यांचं डोकं आलेलं आहे, आणि साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्येला वास्तुपुरुषाचे हे पाय आलेले आहेत. त्यामुळे म्हणतात की नैऋत्य दिशा ही स्टॅबिलिटीची आहे. स्टॅबिलिटी का, आपण आपल्या पायावरच उभं राहतो, पाय डगमगले की आपण डगमगणार. बरोबर. घराच आपण काय म्हणतात, पाया मजबूत पाहिजे, आपले पण पाय मजबूत पाहिजे तर स्टॅबिलिटी असणार आहे. आणि त्यामुळे नैऋत्य दिशा ही स्टेबल, म्हणजे ही पण फ्री असायला पाहिजे. नैऋत्य दिशेला पण टॉयलेट नको, नैऋत्य दिशेला टॉयलेट नको, नॉर्थ ईस्टला पण टॉयलेट नको, ब्रह्मतत्वात पण टॉयलेट नको, किचन नको. हे 3 जे डायरेक्शन्स आहेत, इथे टॉयलेट आणि आपलं किचन नसलं पाहिजे. कारण याला रेमेडीज नाही आहेत, बाकी याला विदाऊट तोडफोड आपण काम करू शकतो. ओके. म्हणजे ईशान्य, नैऋत्य आणि मधला भाग जो आहे तिथं आपल्याला एक टॉयलेट आणि दुसरं किचन, दोन्ही गोष्टी तर घ्यायच्या नाही पाहिजे. आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की वास्तुपुरुषाला 43 देवतांनी धरलेला आहे. सो मला त्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे त्या 43 देवता सुद्धा त्या वास्तुपुरुषासोबत आपल्या घरात किंवा त्या वास्तूमध्ये असतात का? येस, हो, असतातच. आता जसा पश्चिम दिशा जी आहे, पश्चिम दिशाला जे देवता आहेत ते गणपतीचेच एक अवतार मानलेले आहेत. ओके. तर म्हणून म्हटलं जातं की पश्चिम दिशाला तुम्ही तुमची काही विश लिहिली, एक राऊंड पेपरला निळ्या पेननी तुमची विश लिहिली, तुमची इच्छा लिहिली, पण अशी झाली आहे किंवा होणार आहे असं नाही, ती म्हणजे असं लिहायचंय तुम्हाला की माझं कम्प्लीट आहे. फॉर एक्झाम्पल की आता कोणाचा UPSC MPSC ची एक्झाम तो देणार आहे, तर त्यांनी असं लिहायचंय की मी UPSC MPSC छान प्रमाणे क्लिअर केलेली आहे, मी IAS झालेलो आहे, मी IAS झालेलो आहे. पण एकदम आता बाकी आपले कोणते जर आपले व्ह्युअर्स यंग व्ह्युअर्स असतील आणि त्यांनी लिहिलं की कॅटरीना कैफ माझी गर्लफ्रेंड झालेली आहे, तर तसं होणार नाही. इट शुड बी प्रॅक्टिकल, इट शुड बी प्रॅक्टिकल. तर तिथेच जर तुम्ही लावलं तर का ते कम्प्लीट होणार आहे, कारण तिथे पुष्पदंत म्हणून आहेत, जे आपली विश, त्यांचं कामच आहे की आपण जे काही मागणार आहोत ते कम्प्लीट होईल. फॉर एक्झाम्पल याचा एक अजून चांगलं एक्झाम्पल आहे तिरुपती बालाजी मंदिर.
ते जे मंदिर आहे, वेस्टला देवता बसलेले आहेत, तिथे जितके जण जातात त्यांची इच्छा पूर्ण होते. ओके, म्हणजे होतेच. त्याच्यात वास्तुशास्त्राचा पण त्याच्यामध्ये पूर्ण इम्पॅक्ट आहे. तिरुपती बालाजी मंदिर मध्ये इतका पैसा का येतो? कारण त्यांची जी पेटी आहे ती जी आहे ती पण वेस्टला आहे. भरपूर पैसाच ओके. पैसा आहे तिथे. ते सिद्धिविनायक मंदिर, आपले जे सिद्धिविनायक गणपती बाप्पा आहेत, इच्छापूर्तीचे देवता आहेत. आणि त्याचा तर चांगला एक्झाम्पल मी स्वतः आहे, की मी तिथे जाते, माझी इच्छा म्हणते आणि ती होते म्हणजे होतेच. ओके. तर सिद्धिविनायक मंदिर पण इच्छापूर्तीचे आहेत, ते पण पश्चिमेला आहे. तर तुम्ही म्हणजे याप्रमाणे आपल्या देवता, आपल्या घराची एनर्जी फील्ड यूज केली. साऊथ वेस्ट पितरांची जागा सांगितलेली आहे, नैऋत्य दिशा. त्याच्यासाठीच मी सुरुवातीला सांगितलं की नैऋत्याला टॉयलेट बिलकुल नको, तुमचं किचन नको. कारण मग जे म्हणतात ना कुंडली बघून की यांना पितृदोष आहे, ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष सांगितला असेल त्याच्या घरामध्ये साऊथ वेस्टला म्हणजेच नैऋत्याला काही ना काही वास्तुदोष दिसेलच. काही नसेल तर तिथे तो प्लांट्स तरी त्याने ठेवले असतील, झाडं तरी ठेवलेच असतील. आणि जर असं असेल तर रिलेशनशिप इश्यूज असणारच. सगळ्यांसोबत की पार्टनर सोबत? पार्टनर सोबत तर असणारच, आणि सगळ्यांसोबत इन द सेन्स घरामध्ये जी लोक आहेत त्यांच्यासोबत. आणि बाहेरचे जे अदर दॅन जे आपले ब्लड रिलेटेड व्यतिरिक्त जे आहेत त्यांच्यासोबतचे रिलेशन बघण्यासाठी आपण पूर्व दिशा बघतो. ओके. पूर्व दिशा ही तुम्हाला आपले जे बाकीचे कॉमन पब्लिक आहे, आपले मित्र आहेत, आपले मावस भाऊ वगैरे यांच्यासोबतचे रिलेशन्स दाखवतं की ते कसे असणार आहेत, चांगले असणार आहेत की वाईट असणार. पूर्व दिशा कशी असली पाहिजे? पूर्व दिशामध्ये आता काय असायला पाहिजे? सगळ्यात आधी तर पूर्व दिशेमध्ये काय नसावं, जसं तुम्ही म्हटलेलं आहे, तर पूर्व दिशेला पिवळा कलर, लाल कलर बिलकुल नसावा. ओके. ज्यांच्याकडे असेल त्यांनी रिमूव्ह करा. त्यांना हे सिम्पटम्स दिसत आहेत का ते पण बघा, की त्यांचे रिलेशनशिप मध्ये इश्यूज येत आहेत, किंवा जर त्यांचं काम हे लोकांमध्ये असेल, सोसायटी रिलेटेड काम असेल, तर जर तिथे अडथळा येत असेल आणि बघा घरामध्ये कुठेतरी तिथे पूर्व दिशामध्ये येलो त्यांनी पिवळा कलर कुठे आहे का, पिवळा म्हणा, क्रीम कलर म्हणा, लाल कलर म्हणा, याचे जितके शेड्स आहेत ते असेल तर त्यांना त्याचा त्रास होणार आहे. ओके. ओके. म्हणजे एकंदरीत आपल्याला घर बांधताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे. बरोबर. पण आता कलर बद्दल आपण बोलतोय आणि मला त्याच अनुषंगाने पुढे विचारायचंय की कलरचा पण वास्तुशास्त्रावरती इम्पॅक्ट होतो का? खूप होतो. ओके. म्हणजे आता तुम्ही पिवळा कलर म्हणालात की पूर्व दिशेला नसला पाहिजे, का नसला पाहिजे पिवळा कलर? वास्तुशास्त्र म्हणजे असं नाही की फक्त 16 दिशा आहेत. वास्तुशास्त्रामध्ये दिशा पण आहेत, वास्तुशास्त्रामध्ये कलर्स आहेत, वास्तुशास्त्रामध्ये शेप्स आहेत, शेप्स पण आहेत. तुम्ही कोणत्या शेप्स आहे, कोणत्या पॅटर्नचं, कुठे काय लावता ते पण आहे. म्हणजे असं नाही की मी या डायरेक्शन बघितलंय, इथे माझं किचन झालं बस बरोबर झालंय, इथे माझा बेडरूम आलेला आहे, इथे हॉल आलेला आहे, दॅट्स इट, माझा वास्तू कम्प्लीट, असं नसतं. तुमची जे घर आहे, तुमची एंट्रन्स कोणत्याला आलेली आहे, कोणत्या डायरेक्शनला आलेली आहे, दिस इज ऑल्सो मॅटर. आता तुम्ही म्हणालात की मी पूर्ण वास्तूप्रमाणे घर बनवलेलं आहे, स्टील तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत, तर तुम्ही बघा, तुम्ही नॉर्थला कुठे रेड कलर तर नाही केलेला. मी आधीच 5 एलिमेंट्स बद्दल बोललेले. नॉर्थ हा कोणता एलिमेंट आहे? पाण्याचा एलिमेंट आहे. आणि तिथे लाल कलर आला. लाल कलर कशाचा आहे? अग्नीचा आहे, है ना? तर अग्नी काय करेल? पाण्याला भिजवेल, म्हणजे तुमची अपॉर्च्युनिटीज ही बंद होईल. करेक्ट आहे. ईस्ट दिशामध्ये काय असायला पाहिजे? तर हिरवा कलर आला पाहिजे, कारण का तर हा वायू एलिमेंट आहे. आणि तुम्ही म्हणालात की इथे पिवळा कलर का नको? पिवळा कलर हा स्पेसचा आहे, अर्थचा कलर आहे. जर अर्थ ही हवाच्या मधात आली तर तुमची ग्रोथ म्हणा किंवा तुमचे जे कनेक्शन्स आहेत, कनेक्टिव्हिटी आहे, ही थांबेल. बरोबर. त्याच्यानंतर आपण जर दुसरा अजून बघितला, साऊथ पार्ट बघितला, साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा, ऑरेंज कलर, रेड कलर, साऊथला पण म्हणजे दक्षिणेला पण लाल कलर असायला पाहिजे. पण तिथे तुम्ही निळा कलर केलाय, काळा कलर केलाय, काळ्या कलरचा सोफा ठेवून दिलेला आहे, तर तुम्हाला इश्यूज येतील परत. आता इथे इश्यूज काय येणार? तर तुम्हाला रिलॅक्स वाटणार नाही, घरामध्ये मुलांना कॉन्फिडन्स येणार नाही. कॉन्फिडन्स कुठून येतो? आज तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत,
तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. बरोबर. माझ्याजवळ नसेल तर माझ्याजवळ कॉन्फिडन्स येणार का? नाही येणार. तर आग्नेय दिशा ही कशाची आहे? कॅश फ्लोची आहे. कॅश फ्लो असला तर कोणालाही कॉन्फिडन्स येतोच. आणि मुलांमध्ये कॉन्फिडन्स आणायचा असेल तर या दिशामध्ये तुम्ही झोपवू शकता. साऊथला त्यांना झोपायला लावा. ओके. परफेक्ट साऊथ झोन मध्ये म्हणते. डोकं तर साऊथला असायलाच पाहिजे, दक्षिण दिशेला डोकं असायलाच पाहिजे झोपताना. पण आपल्याला असं वाटतंय की मुलांची जी आहे कॉन्फिडन्स कमी आहे किंवा ग्रोथ कमी होते, तो हट्टी झालेला आहे, ऐकत नाहीये, खात नाही आहे. डायरेक्टली त्याला घराचं चौकोनमध्ये मधात उभं राहून, घराच्या मधात उभं राहायचं आहे. कंपास काढायचा आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कंपास असतो. बघायचं आहे की दक्षिण कुठे आहे माझ्या घराची आणि तिथे त्यांना झोपायचंय. ओके. आता ह्याच्यातून म्हणजे ज्यावेळी आपण बऱ्याचदा घरामध्ये रिस्ट्रक्चर करतो किंवा घर वाढवतो की थोडस बाहेरची शेजारची जागा मिळाली किंवा पुढची जागा मिळाली, मागची जागा मिळाली तर घर एक्सटेंड करतो. वास्तुपुरुष पण तसा एक्सटेंड होतो. आता वास्तुपुरुष एक्सटेंड होतो म्हणण्यापेक्षा की घराचा ब्रह्मतत्व हलतोच. करेक्ट आहे. बरोबर. तर घराचा ब्रह्मतत्व हा तुमचा जर डिस्टर्ब झाला तर तुमचा पूर्ण वास्तू डिस्टर्ब होतो. आणि जेव्हा तुम्ही रिकन्स्ट्रक्ट करता घराला तर त्याच्यानंतर तुमच्या घराची तुम्ही परत वास्तुशांती करून घ्यायला पाहिजे. का तर मी आधी म्हटल्याप्रमाणे कारण ती एनर्जी फील्ड आपण डिस्टर्ब केलेली आहे. ती परत प्रॉपरली ग्रोनअप व्हावी, ती परफेक्ट व्हावी, त्याच्यासाठी परत तुम्ही करायला पाहिजे. आणि वास्तुपुरुष हा एक्सटेंड होतो म्हणण्यापेक्षा आपला वास्तू परफेक्ट करण्यासाठी आपल्याला ती पूजा करून आपला ब्रह्मतत्व जे आहे त्याला नीट करायला पाहिजे. ओके. म्हणजे वास्तुशांती त्यासाठी केली पाहिजे, करायला पाहिजे. म्हणून जेव्हा केव्हा घरामध्ये फर्निचर करता आहात तुम्ही, काही तोडफोड करता आहात, थोडस आता घरामध्ये लग्न आलं मुलाचं तर नाही बाबा मला थोडस रिकन्स्ट्रक्ट करायचंय किंवा व्हॉट एव्हर जे काही तुम्ही करणार असाल तर त्याच्यानंतर वास्तुशांती करायला पाहिजे. ओके. कारण तुम्ही त्रास देताय ना त्या वास्तुपुरुषाला. त्यामुळे. ओके. आणि मग जसं आता आपण कलर बद्दल पण बोलत होतो तर कोणत्या रूम मध्ये कोणते कलर नसले पाहिजेत? ओके. तुमचा म्हणजे सगळा हे आहे की काय नसावं. हा, कारण बऱ्याचदा आपल्याला काय असावं हे खूप अवेअरनेस मध्ये माहिती, पण काय नसावं, मॅगी खाऊ नका, का नाही खायची, तर ते पाहिजे आहे. तर सगळ्यात आधी जसं आधी सांगितलं, नॉर्थला उत्तर दिशेला लाल कलर नको, पिवळा कलर नको. हे 2 कलर उत्तर दिशेला, उत्तर ते उत्तर ईशान्य. आता 16 झोन्स आहेत. त्यातल्या त्यात आपण मेन 4 दिशांबद्दल बोलूया. जसं ज्याला न्यूज म्हणतात. न्यूज म्हणजे काय तर नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आपल्या ह्या 4 दिशा आहेत. तर उत्तरेला म्हणजे मग उत्तर पासून तर ईस्ट पर्यंत आपण आलो, उत्तर ते पूर्व पर्यंत आपण जर आलो तर इतक्या याच्यामध्ये तुम्ही तुमचा लाल कलर काही नको, पिवळा कलर काही नको. तर आता लाल कलर, पिवळा कलर काही नको म्हणजे मग एवढंच पण नको का? तर थोडं फार चालेल, पण असं खूप नाही जाणार आहे. म्हणजे दिसायला आता जसं कोणाचा चेहरा बघितला, एक एक्झाम्पल घेतला, ऐश्वर्या राय म्हटल्या तर आपल्याला डोक्यात काय क्लिक होतं? तिचे डोळे. का आता तिच्या चेहऱ्यावर बाकी काही नाहीये का? आहे ना सगळं, पण ते एक बरोबर पटकन उठून दिसतं तिच्या चेहऱ्यावर. तर तसं ह्या पार्ट मध्ये हे उठून दिसेल एवढं नको आहे. लाल कलर, पिवळा कलर एक थोडंफार ओके आहे, पण तेवढा नको. देन आपण येऊया आपला उत्तर ते पूर्व झाला, पूर्व दिशेमध्ये. तर पूर्व दिशामध्ये पण परत मी तेच म्हणेन की लाल नको, पिवळा नको, हिरवा ओके आहे इथे, निळा ओके आहे इथे, व्हाईट नको, पांढरा तर बिलकुल नको. पूर्व दिशेला स्पेस एलिमेंटचा आहे, तुमचं सगळं मनी ब्लॉक होईल. त्यांचं कोणाच्या पूर्व दिशेला पांढरा असेल त्यांनी बघा. आणि जर हे सिम्पटम्स मॅच होत असेल तर अजून एकदा इथे मी एक क्लिअर करेल की आधी वास्तू म्हणजे असं नाही आहे की हा करतोय, तो करतो आहे, भरपूर पॉडकास्ट येत आहेत, भरपूर तुम्हाला नॉलेज मिळत आहे तर चल मी पण करते. आधी सिम्पटम्स मॅच करा की खरंच घरामध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम्स येत आहेत का. जर येत असेल तर गो अहेड. मग तुम्ही म्हणाल मग आम्हाला काय येत नाही आहे. तुमचा हॉरोस्कोप, तुमची कुंडली तुम्हाला ती साथ देते आहे. तर तुम्ही नका करू ना.
मी पण पिझ्झा खाते, तुम्ही पण पिझ्झा खाता आहात, आपण दोघांनी खाल्ला पिझ्झा, तुम्हाला त्रास नाही झाला, मला त्रास झाला म्हणून मी गोळी घेतली. आता मी घेतली म्हणून तुम्ही घेणार का? त्रासच नाही झाला तर का घ्यायचं? का तर तुमची जी बॉडी आहे त्यांनी तुम्हाला साथ दिली, माझ्या बॉडीने साथ नाही दिली. सेम लाईक दॅट की वास्तू आहे, पण त्याच्यासोबत जर तुमच्या कुंडलीने तुम्हाला साथ दिलं असेल तर त्याला डिस्टर्ब करू नका, ऍज इट इज राहू द्या. अरे माझं तर इथे पूर्ण पांढरी वॉलच आहे, मग मी आता कसं करू? दिसतायत सिम्पटम्स? नाही दिसत आहेत, गो अहेड. ओके ओके. त्याच्यानंतर आपण येऊया साऊथ पार्टला, दक्षिणेला. दक्षिणेला हिरवा नको, निळा नको. ओके. पूर्वेला निळा चालतोय पण तो दक्षिणेला नको आपल्याला. पूर्वेला आपण एक असं म्हणेल थोडाफार चालेल. पूर्व दिशामध्ये ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट असतं, म्हणजे पूर्व आग्नेय हा कोपरा असतो. इथे निळा आणि काळा कलर बिलकुल नको. ओके. बिलकुल नको. पूर्व दिशेला थोडाफार चालेल, पण जसं आपण पूर्व आग्नेयाला येतो तसं बिलकुल नको इथे. ओके. इथे त्यांना त्रास होईल. आता तुम्ही म्हणाल मग इथे का नको? तर अगेन हा वॉटर एलिमेंट आहे आणि वॉटर एलिमेंट इथे आला तर यांना त्रास होता. हा जो झोन आहे हा चर्निंगचा आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही विचार करता, जेव्हा परफेक्ट डिसिजन घेऊ शकत नाही ना, त्यावेळेस ही दिशा बघितली जाते. ही दिशा कशासाठी बेस्ट आहे ते एक सांगते. तर ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ही दिशा, या दिशामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन ठेवा किंवा आपला मिक्सर असतो, चर्निंग आहे, चर्न करणारी कोणतीही गोष्ट ठेवा, ती तुम्ही इथे ठेवू शकता. ओके. दक्षिण दिशेला कलर सांगूया तर इथे निळा नको, काळा कलर नको आहे, हिरवा कलर बिलकुल नको. नैऋत्य दिशेला मी म्हणेल एक हिरवं पान सुद्धा नको, लीफ आपल्या झाडाची. म्हणजे मी इथे एक सांगते स्टोरी, मला आठवली ती की मुंबईचे माझे क्लायंट आणि त्यांच्या घरी मी सगळं करत होते आणि त्यांना सांगितलं की नाही सर, हे 2-4 जी प्लांट्स आहेत ते रिमूव्ह करा. मग त्यांनी मला म्हटलं की मॅडम का? मी त्यांना सगळे डिटेल्स सांगितले आणि त्यांनी लगेच मला एक सांगितलं की त्यांच्या घराच्या वरती सेम साऊथ वेस्टला आहे बाल्कनी आणि त्यांच्या दोन्ही मुली, एक 32 वर्षाची, एक 35 वर्षाची आहे. 32 वर्षाचं लग्न झालेलं आणि 35 वाली डिवोर्स करून आलेली आहे आणि त्यांची बाल्कनी ही त्यांनी गार्डन बनवलेलं आहे, गार्डन लिटरली. म्हणून मी त्यांना सांगतो, मी म्हटलं सांगा. आणि समजा एखादं घर असेल आणि त्याच्या आजूबाजूला चारी बाजूला झाडच लावलेली असतील तर? आता हे बघा, तुम्ही तो पार्ट यूज करत आहात का? घर म्हणजे काय? आता बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण घर बघतो आहे तर माझा घर हा एवढा आहे, पण इकडचा जो पार्ट आहे, हा पार्ट हा माझ्या घराचा नाहीये, पण हा मला मिळालेला आहे. प्रिमाइसेसचा पार्ट पण घराचा आहे. हा, पण तुम्ही तो यूज करता आहात की नाही यूज करता आहात, इट्स डिपेंड्स ऑन दॅट. बऱ्याचदा असं होतं की खूप मोठं घर आहे, एक 6-7 BHK आहे किंवा बंगलो आहे आपला, पण आपण तो मागचा पार्ट यूजच करत नाही आहे. तर तो जर तुम्ही यूज करत नाही आहात तर तो तुमच्या वास्तूमध्ये येणार नाही, आणि जो तुमचा नाहीये तरी स्टील यू आर युजिंग दॅट. तरी तुम्ही जर त्याला यूज करता तर आपल्याला त्याला ऍड करावं लागतं, वास्तूमध्ये घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे मग ब्रह्मतत्व आपलं हलतं आणि त्याप्रमाणे मग रीडिंग्स येतात. ओके. आणि त्याप्रमाणे मग सिम्पटम्स मॅच करायला पाहिजे. ओके. त्यामुळे नैऋत्येत आपल्याला हिरवं पान सुद्धा नकोय. रिलेशन मध्ये प्रॉब्लेम येणार म्हणजे येणारच. आणि हे तर मी आता जर त्या क्लायंटने बघणार तर त्यांनी प्लीज कमेंट करावं की खरंच मॅडम आपलं असं बोलणं झालं होतं. तर कारण तसं झालेलं आहे आणि लोकांना त्याचे रिझल्ट मिळत आहेत, दिसत आहेत की अरे इथे हिरवा आलेला आहे आणि त्यामुळे त्यांना त्रास झालेला आहे. आता आपला हा झाला पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला व्हाईट पाहिजे, पांढरा पाहिजे, सिल्वर पाहिजे आणि ग्रे पाहिजे. हे 3 कलर तर सगळ्यांना माहिती आहे की हे पाहिजे. आता इथे काय नको आहे, तर इथे तुम्ही रेड नका घेऊ आणि ग्रीन नका घेऊ, लाल कलर आणि हिरवा कलर. बेसिकली रेड कलर घरात घ्यायचाच नाहीये का? बेसिकली रेड कलर घ्यायचाच नाही म्हटल्यापेक्षा रेड हा फक्त आणि फक्त आपल्या दक्षिण पार्टलाच. ओके ओके. बाकी आणि आता मग तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे की असं मी कोणता कलर यूज करू की मला त्याचं काही टेन्शन नको बाबा की हे इथे. आयव्हरी कलर पूर्ण घरामध्ये करून टाका. ओके. दॅट्स इट. आणि एलिमेंट वाईज त्या घरात त्या दिशेला एलिमेंट वाईज त्याचे पडदे ठेवा, तसे सोफा ठेवा.
दॅट्स इट. वास्तू दोषच होणार नाही. म्हणजे जे आपण करतो ना की रूम मध्ये इथे ब्लू, इथे रेड, ऑरेंज, पिंक, व्हॉट एव्हर, किचन ऑरेंज खूप कॉमन आहे, पण किचन कुठे आलेलं आहे? जर नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टला किचन आहे आणि तिथे ऑरेंज कलर आलेला आहे, मग तर झालं. काही बोलायलाच नको. तर मग अशा वेळेस जर असं असेल तर हेल्थ इश्यूज भरपूर असेल तिथे. मग तर कलर खूप इम्पॉर्टंट आहे वास्तूमध्ये, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. पण आता आपण पश्चिम दिशेला पण आपल्याला रेड कलर नकोय, हिरवा आणि हिरवा लाल आणि कलर रेड नकोय आपल्याला. नको आहे. ओके. मग याच्यामध्ये आपण भिंतीला दिलेला कलरच ग्राह्य धरायचा आहे का पडदा पण नकोय आपल्याला? या पडदा सगळ्या पण, कलरमध्ये पडदा पण नकोय, ब्राऊन फर्निचर कलर पण नको. जर ज्यांच्या घरामध्ये पश्चिम दिशेला ब्राऊन कलर असेल ना, त्यांना सगळ्यात आधी तर मनी रिलेटेड इश्यूज येऊ शकतात. ओके. मनी ब्लॉकेजेस स्पेशली. ओके. मनी ब्लॉकेजेस येतील. ब्राऊन, ग्रीन अँड रेड हे तीन कलर अवॉइडच केले पाहिजे. नाहीतर बेसिकली आयव्हरी कलर सगळीकडे आयव्हरी करा. आणि एलिमेंट वाईज तुम्ही बघून घ्या की तुमचा नॉर्थला हॉल आहे तर तिथे तुम्ही ब्लू किंवा मोरपंखी कलरचा तुम्ही सोफा ठेवला आहे. म्हणजे कारण ते उठून काय दिसतं हॉलमध्ये? सोफा उठून दिसतो, तर सोफ्याला तो कलर करून टाकला, दॅट्स इट. ओके. मग थोडंसं काही लाल गुलाब ठेवू की नको तो विचार ना. लाल गुलाब ठेवा तुम्ही, काही हरकत नाहीये. फक्त ते सौंदर्य ऐश्वर्याच्या नाकासारखं असावं, डोळ्यासारखं नसावं. ओके. करेक्ट. सो मॅम, आता नैऋत्येला आपल्याला झाडाचं पान सुद्धा नकोय हे मान्य, पण आता कृत्रिम झाडं सुद्धा आहेत ना की जे आता आपल्या स्टुडिओमध्ये आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी आपण ठेवतो, फ्लॉवर पॉट असतात. आणि मी एक रील ऐकली होती कुणाची तरी, तर त्याच्यामध्ये म्हणले की तुम्ही एक वेळ जिवंत झाडं ठेवलेली परवडली, पण कृत्रिम झाडं ठेवू नका. करेक्ट आहे ते. कृत्रिम झाडं नकोच. कारण हे बघा की त्याच्यामध्ये काही ते ग्रोथ होत आहेत का? ग्रोथ आहे? नाही आहे. ऍज इट इज राहणार आहे. स्टॅग्नंट येते आहे. तुम्हाला कुठेतरी स्टक करत आहे. आणि ती एनर्जी त्याच्यावर धूळ बसते. जरी तुम्ही रोज स्वच्छ करणार आहात तरी त्याच्यावर धूळ बसणार आहे आणि ती निगेटिव्ह एनर्जीला ऍब्सॉर्ब करतात. तर कृत्रिम झाड कुठेच नको. ईस्टला पण नको, नॉर्थला पण नको, कोणत्याही पूर्वला नको, पश्चिम नाही, उत्तर नाही, दक्षिण नाही, कुठे नाही. तुम्ही छोटंसं झाड ठेवा तुमच्या घरामध्ये. तुमच्याकडनं नाही होत ना जास्त, फक्त एक तुळस ठेवा उत्तर दिशेला, दॅट्स इट, सफिशियंट आहे. पण कृत्रिम झाडं नको. आणि ऍक्च्युली बघितलं गेलं तर मॅक्झिमम घरांमध्ये घर सजवण्यासाठी कृत्रिम झाडांची खूप यूज होतो आहे. तर ते नकोच. कृत्रिम झाड असल्यामुळे काय होतं? कृत्रिम झाडं असल्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह वाइब्स जे आहेत ते कुठेतरी तुम्हाला दिसतील. ओके. काही ना काही, थोडे ना थोडे का होईना ते दिसतील. ओके. आता मगाशी आपण आणखीन एक मुद्दा बोललो तो म्हणजे वास्तुपुरुष पालता झोपलेला आहे आणि जिथे त्याचं पोट आहे तिथे बरोबर तो ब्रह्मदेव तिथे आहे, ब्रह्मतत्व तिथे आहे. सो बऱ्याचदा म्हणजे जुन्या काळामध्ये अगदी वाडा संस्कृती होती आपल्याकडे, त्याच्यामध्ये तो पार्ट नेमका मोकळा असायचा. किंवा बऱ्याचदा आपण मराठी पिक्चर मध्ये पण बघतो, वाड्यातून आत गेलो की बाजूला सगळीकडून आहेत रूम्स आणि तो पार्ट मोकळा आहे आणि वरती पण मोकळा आहे. सो मला तेच विचारायचं की याच्या मागे काय वास्तुशास्त्राचं लॉजिक आहे का? आता आपल्या बॉडीवरनं मी तुम्हाला समजवते की कसं आहे की आपल्या बॉडीचं ब्रह्मतत्व काय आहे, तर आपली नाभी आहे. तर आपली नाभी ही काय, एनर्जी जी काही असते ते आपल्या नाभीवरनच, म्हणजे आपलं पोटाचं जे काही काम आहे आणि पोट ओके असेल तरच आपली बॉडी ओके असते. त्याचप्रमाणे आपल्या वास्तूचा, आपल्या घराचा, वास्तू म्हणजे फक्त घर येत नाही, वाडा आला, बंगलो आलेत, महल आलेत, हॉस्पिटल्स आलेत, सगळंच आलं वास्तू म्हणजे. तर त्याचा मिडल पॉइंट म्हणजे त्याची नाभी काय आहे, तर तो ब्रह्मतत्व आहे. आणि ते काय, तर मधातला पार्ट. आता हा ओपन असायला पाहिजे. का, तर एनर्जी तिथून फ्लो होती आहे. तिथून एनर्जी येते आहे. जी काही घरामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी जी काही फ्लो होते ती तिथून येते, कारण तो ब्रह्मतत्व आहे है ना. तर तिथून एनर्जी फ्लो होती आहे आणि ती जर मी दाबून टाकली, भरून टाकली, तर एनर्जी काय होईल, तिथेच राहील, ती स्टक राहील, ती दबून राहील. मग तुम्हाला हेल्थ इश्यूज येणार, तुम्हाला वेल्थ इश्यूज येणार, तुम्हाला रिलेशनशिप इश्यूज येणार. तर आधीचे वाडे जे होते ना ते या वास्तूनुसार बनवलेले आहेत त्यांनी. पण मला इथे एक सांगायचं आहे की
ऍक्च्युली हा जो वास्तू आहे की ब्रह्मतत्व ओपन टू स्काय असायला पाहिजे किंवा ओपन टू स्काय होता, तर त्या वाड्यामध्ये राहणारी जितकी लोक होती ती त्यांचाच तो पूर्ण वाडा असायचा. पण ते ऍज तसं बघितलं तर त्यांनी खूप ग्रो केलेलं होतं का, किंवा त्यांचा वाडा नसायचा तर त्यांनी रेंटवर किंवा भाडे वगैरे असे, तर ज्याप्रमाणे बघितलं पाहिजे तितकं त्यांनी ग्रो केलेलं नव्हतं. तर याच्या मागचं रिझन काय आहे, तर इथे एक सांगते की वास्तू पण 2 प्रकारचे आहेत. एक प्रजा वास्तू आहे, एक राजा वास्तू आहे. आता ही जी वाडा सिस्टीमची जी वास्तू आहे ही प्रजा वास्तू आहे. ओके. ऍक्च्युअल वास्तू जी आहे ही फक्त महलांसाठी बनलेली आहे. ओके. आधी बघा असं नव्हतं की एक वास्तुपुरुष वेगळा, वास्तू कन्सल्टंट वेगळा, ऍस्ट्रॉलॉजर वेगळा, न्यूमरॉलॉजिस्ट वेगळा, टॅरो रिडिंग वाली वेगळी, किंवा व्हॉट एव्हर जितके पामिस्ट्री वाला वेगळा. नाही, राजाजवळ एकच राज ज्योतिष असायचं आणि तो राज ज्योतिष सांगायचंय की घर कधी बांधायचंय, कसं बांधायचंय, कुठे बांधायचं आहे, कशा प्रकारे असणार आहे, कुठे काय असेल. हे जे 16 झोन्स मी जे म्हणते आहेत की 16 डायरेक्शन्स आहेत, 16 झोन्स आहेत, हे कुठून आलेले आहेत, तर हे त्या आपल्या मी आता जसं म्हणाले तुम्हाला की महल वास्तू जो असतो तो आहे म्हणजे राजवास्तू. आता याच्यामध्ये महाराणीने किंवा राणीने कुठे जाऊन क्रोध करावं किंवा रडावं त्याचा पण एक झोन आहे. बापरे. ज्याला आपण म्हणतो वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजे पश्चिम वायव्य. इथे झोपायचं नाहीये तुम्हाला. ओके. इथे झोपायचं नाहीये का, कारण हा जो झोन आहे हा झोन तुमच्या एन्झायटीचा आहे. म्हणजे तुम्ही तिथे गेला की तुम्हाला रडायलाच येणार, कारण तो झोनच त्याचा आहे. म्हणून राणी तिथे जाऊन रडणार आहे. तर अशा प्रकारे म्हणजे वेगवेगळे काय आहे, तर आधी काय होतं की राजा हा राजाच राहिला पाहिजे, प्रजानी प्रजापर्यंतच राहिलं पाहिजे. पण प्रजाला हळूहळू कळायला लागलं की राजा पण वास्तू करतो, मग प्रजाला पण करायचे, कारण प्रजाला पण मोठं व्हायचं आहे. तर त्याप्रमाणे मग थोडंफार प्रजांना सांगितलं की नाही, तुम्ही साऊथ ईस्टला म्हणजे आग्नेयला जे आहे, आग्नेयला तुमचा आपला किचन असायला पाहिजे, देन उत्तरेला आपली एंट्री असायला पाहिजे. पण हे कोणी सांगितलेलं नाही आहे की हे सगळं इट्स ऑल बेस्ड ऑन युअर कुंडली. तुमच्या कुंडलीवर पण बेस्ड आहे. हे पर्सनल टू पर्सनल हे चेंज होतं. आता पर्सन टू पर्सन कुंडली चेंज होते, पण आता घराची एंट्री आपण पर्सन टू पर्सन चेंज नाही करू शकत. मग तिथं कुणाची कुंडली बघायची? ज्याच्या नावावर घर आहे. ओके. जो कर्ता पुरुष आहे. ओके. आता जसं आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे की आता तर 2 किंवा 3 जणच राहतात. मुंबई पुण्यासारख्या मध्ये तर घर पण छोटेसे 500-600 स्क्वेअर फीटचे असतात. तर तिथे आता आपण हा आपला जो वास्तू आहे, जो राजाचा वास्तू मी जे म्हणते आहे तो आहे, तो करायचा आहे मला, तर मग मी कसं बघणार आहे, तर तुम्हाला त्यांची दोघांची कुंडली बघायला पाहिजे. आणि मी बघितलं आहे की नाही, त्याचा जो कर्ता पुरुष आहे, ज्याच्या नावावर घर आहे, त्याच्यासाठी एंट्रन्स चांगली आहे, पण वाईफ साठी चांगली नाही, तर मग मला ट्रीट करावं लागेल त्याला, म्हणजे ती अजून पॉझिटिव्ह होईल. असं बऱ्याचदा बघितलं गेलेलं आहे की घराची वाईफ जी आहे, म्हणजे घरची जी महिला आहे, ही सारखी आजारी राहती आहे, काहीही कारण नसताना. सगळं आहे घरामध्ये, पैसा आहे, सगळं सगळं इच अँड एव्हरीथिंग आहे, घरात नोकर चाकर आहे, स्टील शी इज नॉट हॅपी. तर मे बी ती तिच्या कुंडलीनुसार तिथे झोपत नाही आहे. तिची आता जी महादशा चालू आहे आणि ते ज्या डायरेक्शनला ते दाखवत आहेत त्याच डायरेक्शनला तिने ऍक्टिव्हेट करून ठेवलं असेल. ओके. तर त्यामुळे तिला त्रास आहे. आणि घरचा जो नवरा आहे तो खुश आहे, तो चांगला आहे. तर हे असं नाही आहे की इट्स नॉट अ जनरिक की मी इथे असं असं केलेलं आहे आणि झालं, दॅट्स इट, कम्प्लीट झालं माझं वास्तू. नो, तुम्हाला 100% रिझल्ट पाहिजेत. जनरिक केव्हा, जर तुम्हाला सर्दी खोकला झाला, एक आपण सिनारेस्ट घेतली, ओके, पण सायनसचा त्रास झाला आहे, रोज सर्दी होते, तर मी रोज सिनारेस्ट घेणार का? नाही. मग आपल्याला परफेक्ट बघावं लागेल, एक स्पेशलिस्ट कडे जावं लागेल की बाबा मला काय झालं बघ आणि परफेक्ट औषध दे. जर एक नॉर्मल तुम्हाला प्रॉब्लेम आहे, देन इट्स ओके, आपला साधा वास्तू करा. पण
खूप लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत आणि ते वर्षानुवर्ष चालूच आहेत, देन गो फॉर विथ युअर हॉरोस्कोप. तुमच्या कुंडलीनुसार जा, तुमची कुंडली पण बघा, वास्तू पण बघा आणि अजून बरेच आहेत ते तुम्ही बघा. ओके. आता दुसरा मुद्दा हा आहे की मी बऱ्याचदा ऐकलंय, म्हणजे मी पण एकदा म्हणालो की वास्तू तू म्हणत असते, त्यामुळे आपण जे बोलतोय ते आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे. येस, सो इज इट रिअली ट्रू? येस, 100% ट्रू. ओके. ऑल द टाइम? ऑल द टाइम. ओके. ज्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह बोललं जातं ना, त्या घरामध्ये तुम्ही बघा मस्त हसतं-खेळतं वातावरण असतं. जरी ते 1 BHK मध्ये असू द्या, त्याचा पगार 50,000च असू द्या फक्त, तरी स्टील दे आर हॅपी. आणि ज्या घरामध्ये सारखं निगेटिव्ह, तू डम आहे, तुला काही करता येत नाही किंवा मी फेलियर आहे, मला चांगला स्वयंपाक बनवता येत नाही, असे जेव्हा निगेटिव्ह सारखे वर्ड्स येतात, त्यावेळेस त्या घराची एनर्जीच ही निगेटिव्ह होऊन जाते. का तर तो वास्तू हा ऐकतो आहे ते. तुम्ही सारखं त्याला तेच सांगता आहात आणि इट्स प्रूव्हन. तुम्हालाच एक सांगते की कधी कुठे गेलात आपण आपल्या एखाद्या मित्राकडे गेलो तर आपल्याला असं वाटतं यार नको यार, चल बरं, नको इथे बसायला. सगळं वास्तूप्रमाणे केलेलं आहे त्यांनी, तरी सुद्धा का तर घरचे जे बोलत आहेत, ऑरा तिथला निगेटिव्ह होतोय. का ऑरा निगेटिव्ह आहे? कारण तुम्ही बोलता आहात तसं. ओके. है ना? तुम्ही जसं बोलाल तसं तुमचं बिलीफ होईल, तसंच तुमच्या डोक्यामध्ये पण तसंच बिंबवलं जाईल. आपल्याला ऑलवेज बिंबवलं जातं की अरे पैसा काय झाडावर उगतो का? पैसा काय झाडावर उगतो का? मग मूल जेव्हा लहान असतो तो मोठा होतो बरं यार पैसा कमवणं इझी नाहीये. तेच तुम्ही त्याला सांगा ना की अरे तू तर एकदम मोठा होणार आहे, तू तर ते कोणती कार आहे, रॉल्स रॉयल्स वगैरे घेणार आहे, तू ही कार घेणार, तू लेम्बोर्गिनी घेणारा मुलगा आहे माझा. बघा तो घेणारच, 100% घेणार. कारण तुम्ही त्याला इझी वेनी दाखवा ना, बरोबर, की ही इझी आहे लाईफ, फक्त तुला मेहनत करायची आहे. तू मेहनत बघ, मी मेहनत करतो, मला मिळतो, तू मेहनत केली, तुला पण मिळेल. ओके. असं बोलू नका की पैसा झाडावर उगतो का. त्याला म्हणायचं हा तू हे केलं ना, तू मेहनत केली, तुला हे मिळणार आहे. आणि ऑलवेज पॉझिटिव्ह जर तुम्ही घरामध्ये बोलाल, करून बघा. मी बोलते म्हणून नका ऐकू, तुम्ही करून बघा. 1 महिना तुम्ही करून बघा की आपल्या इट्स नॉट टू इझी की एकदम पॉझिटिव्ह वर्ड्सवर आपण जाणार, पण निगेटिव्ह बोलायला थांबा. ओके. प्रेमाने बोला, सारखं किटकिट. एक सिंपल आहे, स्वयंपाक करताना घरामध्ये काहीतरी भजन लावून टाका, दॅट्स इट. ते अन्न जे शिजेल ते पॉझिटिव्ह शिजेल आणि त्याच्याने हळूहळू तुमच्या घरामध्ये चेंजेस दिसतील. करून बघा. मी म्हणते म्हणून नाही, जस्ट ट्राय इट आउट. ट्राय इट आणि देन सी द मॅजिक. दुसरा आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे आता आपण कुठे काय नसावं हे बघितलं, पण आपल्या घरामध्ये जनरली घर बांधताना आपण पहिला काय विचार करतो, तर देवघर कुठं असलं पाहिजे किंवा हॉल कसा असेल माझा, बेडरूम कसा असेल आणि किचन कसं असेल. सो मला तसाच प्रश्न विचारायचा की बाबा ह्या गोष्टी किंवा ह्या ज्या जागा आहेत त्या घरामध्ये कुठे डिफाईन्ड असल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार. आता सगळ्यात आधी आपण बघूया तर हॉल हा जो आहे हा एंट्रन्सवर डिपेंड करेल. बरोबर. तर एंट्रन्स ही नॉर्थला असू दे, ईस्टला असू दे, वेस्टला असू दे, साऊथला असू दे, तर सगळ्यात आधी लोक नॉर्थलाच प्रिफर करतात किंवा ईस्टला. तर त्याप्रमाणे हॉल येईल, विच इज ओके आहे. कारण हॉल जो आहे हा आपण सगळे बसतो, तर त्याच्यासाठी सगळ्यात चारही दिशा ओके मी म्हणेल. मेन आहे बेडरूम. तर बेडरूम हा जो बघितला गेला जनरिकली तर हा नैऋत्यला असायला पाहिजे. ओके. म्हणजे तुमची स्टॅबिलिटी पण येते तुम्हाला. पण तुम्ही वर्किंग आहात, तुमच्या वयाची लोक जे आहेत यांचा बेडरूम हा पश्चिमेला असायला पाहिजे. परत इथे एकदा सांगेल की पर्सनल तुमची हॉरोस्कोप बघा, तुमच्यासाठी पश्चिम दिशा चांगली आहे का आणि देन गो अहेड विथ दॅट. पण एक जनरिकली आपण बघितलं तर तुमच्यासाठी का पश्चिम दिशा, का पश्चिम दिशा ही कशाची आहे, गेनची आहे, डबल करणार आहे की तुम्हाला जे पाहिजे ते एम आहे, गेन आहे. तर त्यामुळे आणि स्टॅबिलिटीची आहे, तर स्टॅबिलिटी ज्यांना पाहिजे की आता बस झालं सगळं आपलं व्यवस्थित आहे, त्यांनी नैऋत्यमध्ये झोपावं. ओके. आणि किचन जो आहे हा आग्नेयेला असायला पाहिजे. पाणी कुठे असायला पाहिजे, तर उत्तर दिशेला असायला पाहिजे. सेप्टिक टँक वगैरे आहे तो साऊथ ऑफ साऊथ वेस्टला असायला पाहिजे. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे काय, तर दक्षिण नैऋत्य, म्हणजे दक्षिण आणि नैऋत्यच्या मधात. विहीर कुठे असायला पाहिजे, तर उत्तर ते पूर्वच्या मधात
कुठेतरी विहीर, स्विमिंग टँक इथे असायला पाहिजे. ओके ओके. तर असं मोठं मोठं आपण बघितलं तर याप्रमाणे आपण, आणि त्याच्यासोबत शेप्स, त्याच्यासोबत कलर्स. ओके. आणि ते देवघर कुठं असलं पाहिजे? देवघर हे ईशान्येला असायला ईशान्येला पाहिजे. असावं. आता बघितलं तर ईशान्येला असायला पाहिजे. पण आता तुम्ही म्हणाल की माझं घर हा 400 स्क्वेअर फीटचं आहे, ईशान्य नाहीये माझ्या घरात, मी कुठे ठेवू? तुम्ही उत्तरेला ठेवा. ओके. उत्तरेला होत नसेल ईस्टला ठेवा, पूर्व दिशेला ठेवू शकता. म्हणजे उत्तर ते पूर्व 90 डिग्री मध्ये कुठेही येस, ठेवलं तरी याच्यामध्ये चालेल. तुम्ही कुठेही ठेवू ओके. शकता. आणि त्यात आता काही हरकत नाही येणार. ओके. तुम्ही स्विमिंग टँकचं बोललात आणि त्याच्यावरून मला आठवलं की स्विमिंग टँक हा खालीच पाहिजे का दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, 5व्या मजल्यावर असं असतं कधी? मजल्यावर पेक्षा मी म्हणेल की त्याचं झोन बघायला पाहिजे. ओके. झोन म्हणजे कोणता झोन? उत्तर झोन ओके असा, म्हणजे डायरेक्शन बघायला ओके पाहिजे तुम्ही ओके की वॉटर एलिमेंट कुठे आलेला आहे, तिथेच असायला पाहिजे. ओके. तो कोणत्याही मजल्यावर फ्लोअरला असेल असू तरी दे, अडचण काही नाही. अडचण नाही. ओके. आणि आता ह्याच्या पुढे आणखीन एक प्रश्न विचारायचा म्हणजे मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या ह्याच्यामध्ये आता जागा कमी झाल्यात आणि हा त्याच्यात आपल्याला दिसून येतं, बऱ्याचदा दिसून येतं की किचन आहे आणि किचनच्या शेजारीच टॉयलेट बाथरूम आहे. हा सो वास्तुशास्त्रानुसार ते बरोबर आहे का? आता हे बघा, वास्तू कधी हे म्हणत नाहीये की जिथे किचन आहे तिथे टॉयलेट नको. ओके. आणि मी आधीच म्हटलं की वास्तू हे जे बनलेलं आहे हे महलांसाठी आहे. पण आज आपण 400 स्क्वेअर फीट मध्ये आपल्याला बनवायचं आहे, तर आपल्याला मग कुठेतरी लिमिटेशन्स येतात. बरोबर. तर तुम्हाला काय करायचंय, ऑलवेज तो बाथरूमचा दार बंद ठेवायचा आहे. ही वॉल आहे, ही वॉल वेगळं करती आहे किचनला आणि टॉयलेट बाथरूमला, किंवा इथे देवघर पण आलेलं आहे. जर हा बाथरूमचा वॉल आहे आणि इथे तुम्ही एक लाकूड टाकला आणि मग देवघर बनवलं तरी इट्स ओके. ओके. ते डायरेक्शन परफेक्ट आली पाहिजे. ओके. डायरेक्शन इज इम्पॉर्टंट. वॉल एकच आहे, काहीही प्रॉब्लेम येत नाही. ओके. आणि मग पुढे जाऊन आपल्याला आता पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे हे घराचं झालं. येस. हेच एकाच घरामध्ये जर वेगवेगळे लोक राहत असतील तर त्यांच्यासाठी वेगवेगळं वास्तुशास्त्र असणार आहे का वास्तुशास्त्र सेमच राहणार? नाही, वास्तुशास्त्र हे सेमच असणार आहे. पण त्यांच्यासाठी त्यांची कुंडली काय म्हणते ते आपल्याला बघायचं आहे. ती काय म्हणते आहे, तिला कुठे काय पाहिजे आहे, तिचे ग्रह काय म्हणत आहेत, कोणते ग्रह स्ट्रॉंग आहेत, कोणते ग्रह त्यांचे निगेटिव्ह आहेत. जे ग्रह निगेटिव्ह आहेत किंवा जो घर तिचा निगेटिव्ह आहे, त्या घराच्या प्रमाणे जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला त्यांना यूज करायचं नाही. आणि मग याचाच परिणाम त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या पूर्ण जीवनावर, मेंटल स्टेटवर पण होतो. आता मी म्हटल्याप्रमाणे की बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू आणतो, कोणी हे आणतं, कोणी ते आणतं. आपण बघतो 100 वस्तू आणि त्याच्यातून एकच आणतो. तीच का आणतो? तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तीच आवडलेली असते. आणि जेव्हा तुमचे ग्रह नक्षत्र बदलतात ना, जेव्हा त्याच्या दिशा, उपदिशा, महादशा, अंतर्दशा येते, दॅट टाइम यू हॅव टू चेंज तुम्ही तुमचं घर चेंज करता, काही ना काही नवीन आणणार. आणि वास्तू म्हणजे असं नाही की मी आज केलं झालं, आता मी आयुष्यभर खुश राहणार आहे. हेल्थ कसं आपण दर 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी चेकअप करतो ना, आणि काही ना काही निघतच. औषध 1 महिन्याचं घेतलं आणि संपलं का? नाही ना. त्याप्रमाणे वास्तूचं आहे की मी एकदा केलं आणि मग आता ओके राहणार आहे. बऱ्याचदा आता मला क्लायंट म्हणतात की आम्ही केलं होतं 15 वर्षाआधी, पण तेव्हा आम्हाला चांगला इफेक्ट आला, आता येत नाही आहे. तर असं नाही, कारण त्याच्यानंतर तुम्ही किती चेंजेस केलेत, कलर्स चेंजेस केलेत, वेगवेगळे शेप्स घरामध्ये आणले असेल, कुठे काय आर्टिकल्स आणून ठेवलं असेल, कुठे गौतम बुद्धांचा एक स्टॅच्यू आणून ठेवला असेल, कुठेतरी हत्तीच आणून ठेवला असेल, किंवा काही आपल्याला गिफ्ट्स येतात ते आपण ठेवले असतील, तर याच्याने चेंजेस होतात. आणि हे सबकॉन्शियस माइंडने आपल्या घरामध्ये त्याच वस्तू का येतात, कारण ते आपल्याला कुठेतरी इम्पॅक्ट करणार असतात. सो मग हे किती दिवसांनी रिचेक केलं पाहिजे? ऍटलिस्ट तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन आणता आहात त्यात टाइम, किंवा रिनोव्हेशन करता आहात घरामध्ये, कन्स्ट्रक्शन करता आहात, काही नवीन करता आहात, कलरिंग करता आहात, एक मोठं काही नवीन चेंजेस जेव्हा घरामध्ये करता आहात दॅट टाइम, किंवा जेव्हा वास्तू करून घेतलेलं आहे ना तुम्ही परफेक्टली, त्यावेळेचा व्हिडिओ काढून ठेवा आणि बघा आपल्याला काय चेंजेस येत आहेत आपल्या लाईफ मध्ये, आणि आपल्याला चांगला ग्रोथ मिळतो आहे का, काही प्रॉब्लेम्स येत आहेत की नाही. ओके. हे जसं घराच्या बाबतीत झालं, तसंच ऑफिसच्या बाबतीत पण असू शकतं की ऑफिसमध्ये पण वास्तुशास्त्र वर्क करतं असं आहे? हो, नक्कीच आहे. आणि तो तर तुमचा
वर्किंग प्लेस आहे. येस येस तर येस. ऑफिसमध्ये पण तुमची ऑफिसची चेअर जी आहे ती पण वर्क करते. आता तुमचे क्लायंट आहेत, तुमच्या क्लायंटचे समोर बसलेले आहेत. माझी जी चेअर असणार आहे ही माझ्या क्लायंटच्या चेअरपेक्षा मोठी असायला पाहिजे. माझ्या ओके चेअरच्या मागे हे वॉल असायला पाहिजे. वॉल का असायला पाहिजे? तर मला सपोर्ट असायला पाहिजे ना. ओके. जर मला रिस्क काही घ्यायची आहे, आता मी असं जर जोरात असं असं केलं, मी कधी करू शकणार आहे? जर वॉल असेल तर. आता बरोबर. वॉल नाही तर मी करणार का? नाही करणार. रिस्क घेणार का? नाही घेणार. नाही घेणार. तर माझं सबकॉन्शियस माइंड काय म्हणेल? रिस्क नको घेऊ. पण वॉल आहे तर मी रिस्क घेईल. ओके म्हणजे मी ओके. ऑफिसमध्ये कोणतेही कामाला आहे तर मी रिस्क टेकिंग पार्ट माझा हा वाढेल. आता पुन्हा एकदा, ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टी कुठे नसल्या पाहिजेत? ऑफिसमध्ये आता डिपेंड ऑन दॅट की ऑफिस कशाचं आहे. ओके. कारण भरपूर वेगवेगळे ऑफिसेस बरोबर आहेत. बरोबर तर बरोबर. एक जनरिक म्हटलं आपण तर जसं मी चेअरचं म्हटलेलं आहे आणि तुमचं बिझनेसचं ऑफिस आहे, तुम्ही कन्सल्टन्सी आहात, तुमचं एज्युकेशनल ऑफिस आहे, किंवा आता जे खूप जास्त चालू शेअर मार्केटचं ऑफिस आहे. इट्स ऑल डिपेंड्स ऑन दॅट. ओके आणि ओके त्याचे हॉरोस्कोप. ओके. आणि मगाशी एक प्रश्न विचारायचा राहून गेला घराच्या बाबतीत, तो म्हणजे पैसे कुठे ठेवायचे? पैसे ठेवण्यासाठी 2 ते 3 वेगवेगळ्या डायरेक्शन्स आहेत. ओके. एक तर नॉर्थला तुम्ही ठेवू शकता, उत्तरेला, की तिथे तर कुबेर देवता आहेत. तर तो धन तुमचा राहील, ते सांभाळून ठेवतील. ओके. त्याच्यानंतर साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा आहे. ऑलवेज कॅश फ्लो होणार घरामध्ये. ओके. पैसा थोडा 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 येत राहणार आहे. डबल करायचा आहे, वाढवायचा आहे, तर पश्चिमेला ठेवायचं आहे. तिथे ओके. तुम्ही तुमचं सोनं ठेवा, थोडाफार पैसा ठेवा. असं या 2 ते 3 डायरेक्शन्स आहेत की जिथे तुम्ही पैसा ठेवू शकता. ओके. सो मॅम, जसं हे वास्तुशास्त्र आहे हा. तसं तुम्ही आणखीन एका सायन्समध्ये, ऑपरेट सायन्समध्ये डील करता आणि त्याच्याबद्दल पण मला थोडंसं जाणून घ्यायचंय, दॅट इज ग्राफॉलॉजी. हो. सो ज्यावेळी एखादी व्यक्ती तुमच्या समोर येते आणि त्यांचं हस्ताक्षर आपण बघतो, त्यावेळी त्या हस्ताक्षरामधून त्या माणसाबद्दल काय काय कळू शकतं? काय नाही कळू शकतं हे विचारलं असतं तर मला इझी झालं असतं बोलणं. ओके. कारण हस्ताक्षरनी तो पर्सन कसा आहे हे कळतं. तर सिग्नेचरवरनं तो पब्लिकली कसा आहे हे कळतं. म्हणजे हस्ताक्षरवरनं त्याचं बालपण कसं गेलेलं आहे हे कळेल. तो फोकस्ड आहे की नाही हे कळेल. तो इंट्रोवर्ड आहे, एक्स्ट्रोवर्ड आहे हे पण कळेल. तो आता एन्झायटीमध्ये आहे का? तो डिप्रेशनमध्ये आहे का? त्याला दाताचा त्रास आहे का? त्याला पोटाचे विकार आहेत का? ओके. हे सगळं कळू शकतं एक ओके. हँडरायटिंगने. हँडरायटिंग अनालिसिस याला ग्राफॉलॉजी म्हणतात. आपल्या देशामध्ये याचं थोडं कमी यूज होतो. पण आउट ऑफ इंडिया आता हा व्हायला लागला आपल्या देशामध्ये पण. पण क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये हँडरायटिंग अनालिसिसचा खूप जास्त उपयोग होतो. कारण त्यांना जेव्हा लिहायला लावतात ना, तर ते कोणत्या वर्डवर एकदम प्रेस करून लिहित आहेत, कुठे सिग्नेचर करतायत लिहिल्यानंतर, किती गॅप देत आहेत, 2 लाईनमध्ये किती स्पेसिंग आहे, लेफ्ट साइडनी लिहित आहेत की राईट साइडनी लिहित आहेत, असे बरेच पॉइंट्स त्याच्यामध्ये येतात. ओके. भरपूर काही याच्यामध्ये येतं की असं नाही आहे की मी फक्त अल्फाबेट्स बघणार. नो डाऊट अल्फाबेट्स तर भरपूर काम करतं. पण हे एक मोठी बघितलं तर फक्त एक आपण बघितलं की साईज, हँडरायटिंगची साईजवरच बोललो आता फक्त आपण. कोणाकोणाची हँडरायटिंग ही मोठी असते. हो, मोठं अक्षर येतं. हा. तर जर मला असं वाटतं की तुमची हँडरायटिंग ही थोडी मोठी असेल का, तर तुम्ही एक्स्ट्रोवर्ड आहात. ओके. म्हणजे तुम्हाला लोकांमध्ये मिक्स होणं, बोलणं, पार्टीजमध्ये जाणं, सोशल होणं हे आवडतं. पण ज्याची हँडरायटिंग ही छोटी छोटी असते ना, स्पेशली मी इंजिनियर्सची बघते. आता कंपल्सरी नाही सगळे इंजिनियर्स असतील, पण मी बघितलेली आहे की इंजिनियर्सची हँडरायटिंग छोटी, हे इंट्रोवर्ड असतात. स्वतः आपलं काम भलं, आपल्या कम्प्युटरवर काम केलं, काय ते थोडंफार केलं, एक 2-4 मित्र असले, दॅट्स इट. आणि हे इंट्रोवर्ड लोकांना ना, जर एखाद्या लग्नामध्ये घेऊन गेलो आपण, एखाद्या पार्टीमध्ये घेऊन गेलो, तरी तो एका कोपऱ्यात चुपचाप एकटाच उभा राहणार आणि मनात म्हणेल कुठं फसलो मी. ओके. तर ही हँडरायटिंग सांगते. तर मी एक म्हणत नाही की मोठीच हँडरायटिंग पाहिजे किंवा लहानच पाहिजे, बिकॉज इट्स डिपेंड्स ऑन युअर प्रोफेशन ऑल्सो. बरोबर. तुमचं प्रोफेशन हे डिटेलिंगचं असेल
फॉर एक्झाम्पल तुम्ही फायनान्स रिलेटेड काम करणार आहात, तर फायनान्सचं काम कसं असतं, डिटेलिंगचं असतं, की एकदम बारीक कुठे काही चूक नको व्हायला, तरच तो ऑडिट प्रॉपरली होईल. तर अशा लोकांची हँडरायटिंग ही छोटी असली तर उत्तमच आहे. पण तुमचं काम मोठं आहे, म्हणजे तुम्ही एखादे इंडस्ट्रियलिस्ट आहात, मोठं विचार करणार, त्यांची हँडरायटिंग पण मोठी असते. मोठी हँडरायटिंग वाले मोठा विचार करतात. एक हाऊसवाईफ बद्दलच बोलायला झालं, की एक हाऊसवाईफ जिची हँडरायटिंग मोठी आहे आणि तिच्या घरामध्ये पार्टी असेल तर ती मोठा विचार करेल, की हा काय करायचं आहे, इथे हे ठेवून दे, तिथे ते ठेव, बस झालं, आता मेन्यू हा असणार आहे, आपण इटालियन ठेवूया, आपण चायनीज ठेवूया, झालं. पण ती बारीक असेल ना तर ती डिटेलिंग मध्ये जाईल. नाही, सोफ्याचा कव्हर कसा पाहिजे, चमचे असेच ठेवायला पाहिजेत, इथेच ग्लास ठेवा, इथेच हे ठेवा, असं डिटेलिंग मध्ये जाईल. ओके, चहाचे कप कोणते वापरायचे, ते कसे ठेवायचे आहेत. जे असं खूप बारकाईने बघते ना, त्यांची हँडरायटिंग पण अशी थोडी, कारण का असं, जेव्हा काही छोटं लिहिलेलं असेल, आता तुमच्या टॅबवर किंवा कशावर छोटं लिहिलेलं असेल, तर आपण असं बघतो की असं बघतो, असं बघतो ना, डिटेलिंग. तर हे सगळे सबकॉन्शियस माइंडने येतं. आणि तसंच सिग्नेचरचं पण आहे. हस्ताक्षर हा माणसाचा आरसा होऊ शकतो नाही, आहेच. तुम्ही बिहेवियर, तुम्ही माझ्यासमोर किती वेळ नाटक कराल, बरोबर है ना. मी तुम्हाला 2 पेज देईल, लिहायला लावेल, की तुम्ही लिहा. 1 पेज तुम्ही हळूहळू लिहा, दुसरा पेज, एंड येता येता तुम्ही तुमची पर्सनॅलिटी मला दाखवालच, की मी असा आहे. कधी लिहायला सांगितलं तुम्हाला तर आपण कसं लिहितो, की सुरुवातीला निबंध लिहिताना आठवत असेल तर हळूहळू छान, एकदम हळूहळू व्यवस्थित, एंड पर्यंत येता वेळ पुरत नाहीये, चला फटाफट, मग ती आपली हँडरायटिंग बाहेर निघते. तर तुम्ही स्वतःला लपवू शकता तुमच्या बिहेवियरने, पण तुमची हँडरायटिंग ही तुम्हाला नाही, कारण हे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून येतं. आणि त्यामुळे कोणत्याही 2 पर्सनची, इनफॅक्ट जे जुळे आहेत त्यांची ही हँडरायटिंग सारखी नसते, वेगळीच असते. मग हँडरायटिंगचं हे झालं, तसं सहीचं काय असतं? आता सही बद्दल मी एक म्हणेल, की बँकेमध्ये जाता तुम्ही, पैसे काढण्यासाठी तुम्ही रोज जाता, नाही, काय देता, चेक देता, चेकवर काय करता, सही. आणि तुमचे जे कोणी एम्प्लॉय असेल त्याला सांगाल की जा चेक टाकून दे, पास होतो. तुम्ही तर जात नाही, मग कसं काय होतं? का तर तुमची सही ही तुमची पर्सनॅलिटी आहे, तुमची इमेज आहे, पब्लिकली तुम्ही काय आहात, कसे आहात, हे तुमची सही दाखवते. एक्झाम्पल इथे आपण नरेंद्र मोदीजींची साईन बघा, आधीची आणि आताची. डोनाल्ड ट्रम्पची साईन, डोनाल्ड ट्रम्पची साईन माहिती आहे कशी आहे? एक मिनिट, एक थोडस मी वेळ घेईन, मला काढता येणार नाहीये त्यांची साईन, पण आय विल ट्राय. तुम्ही परफेक्ट साईन जी आहे ती लावून टाका. तर त्याची साईन जी आहे ना, हे अशी अशी. आता हे काय आहे? उतार चढाव. डोनाल्ड ट्रम्पच्या लाईफ मध्ये किती उतार चढाव आहेत ना. तर तुमची साईन तेच दाखवते की तुम्ही काय, सबकॉन्शियस माइंडने आहे. हिटलरची साईन पण बघा, तर त्याच्या साईन मध्ये त्याची क्लिअरिटी दिसते. त्याची साईन जेव्हा सुसाईड केलं होतं, हे अशी खाली आलेली आहे. मला एकदम एक्झॅक्टली आता काढता येणार नाही, पण जितके लोक सुसाईड करतात, फॉर एक्झाम्पल आता मी इथे एखादं नाव लिहिते, अशी साईन केलेली आहे, सडन खाली येते. जर तुमच्या मुलांची हँडरायटिंग किंवा सिग्नेचर अशी खाली येत असेल तर लवकरात लवकर बघा, त्यांची मेंटल स्टॅबिलिटी बघा. आणि त्यातल्या त्यात जर ते वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टला झोपत असेल, म्हणजे पश्चिम वायव्येला किंवा दक्षिण नैऋत्येला, साऊथ ऑफ साऊथ वेस्टला, तर हे खूप मोठे चान्सेस असतात की ते एन्झायटी मध्ये आहेत, ते डिप्रेशन मध्ये आहेत. आणि सुसायडल नोट्स जेव्हा कोणी लिहितं ना, हा खूप फास्ट लिहितो आणि त्याची सिग्नेचर जी असते ही डाऊनफॉलला जाते.
तर ही कधीच जायला नको. सिग्नेचर कशी असायला पाहिजे, तर एकतर अशी वरती जायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी माझं नाव इथे लिहिलं तर अशी जायला पाहिजे. दिस इज नॉट माय साईड. मी जस्ट एकतर अशी असायला पाहिजे जी वरती जाती आहे, किंवा स्ट्रेट असायला पाहिजे. म्हणजे आता मी असं लिहिलेलं आहे तर ही स्ट्रेट आहे. रतनजी टाटाजींची साईड बघितली, स्ट्रेट आहे. ओके, स्ट्रेट आहे की स्टॅबिलिटी जितकं आहे त्याला मला सांभाळायचं आहे. आणि हीच जर खाली गेली तर डाऊनफॉल. लाईफ मध्ये डाऊनफॉल, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये डाऊनफॉल. म्हणजे इट शोज की तुम्ही खूप मोठ्या कोणत्या तरी स्ट्रेस मध्ये आहात. ओके, तर हे असं नको. तुमच्या साइन मध्ये फर्स्ट लेटर ऑलवेज मोठा असायला पाहिजे. इफ यू वॉन्ट ग्रोथ, तुम्हाला ग्रोथ करायची आहे, फर्स्ट लेटर कॅपिटल आणि मोठा असायला पाहिजे. ओके. आणि सिग्नेचर म्हणजे असं नाही आहे की फक्त मी माझं नाव लिहिलं आणि झाली सिग्नेचर. नाही, तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमची बर्थ डेट काय आहे. ओके. तुमच्या बर्थ डेट प्रमाणे तुमची सिग्नेचर करून दिली, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही केली ना तर तुम्हाला ग्रोथ मिळते. ओके, करेक्ट. आता एक एक्झाम्पल घेतला तर अंबानी यांनी तसं बघितलं गेलं तर नेम अँड सरनेम दोन्ही लिहायला पाहिजे सिग्नेचर मध्ये. मुकेश अंबानींची जी सिग्नेचर आहे त्याच्यामध्ये एम अंबानी आहे. का? ब्रँड काय आहे? अंबानी ब्रँड आहे. तर जर आणि त्यांनी त्यांची जी पूर्ण परिवार आहे, त्यांची जी फॅमिली आहे त्याला ग्रोथ केलेलं आहे, त्यांचं नाव केलेलं आहे. पण एक जनरली जर आपल्याला ग्रोथ व्हायचं असेल तर आपलं नेम अँड सरनेम हे दोन्ही असायला पाहिजे. ओके, सिग्नेचर मध्ये असलंच पाहिजे. त्याच्याने तुम्हाला ग्रोथ लवकर मिळते. कसं आहे की जेव्हा तुम्ही नेम अँड सरनेम काय डिनोट करता, तर त्याच्याबद्दल जर आपल्याला बोलायला झालं तर तुमचा जर आता फॉर युअर एक्झाम्पल एक तुमचं नाव सांगा मला. माधव पाटणकर. आता मी माधव लिहिते आहे, पाटणकर. आता हे याच्यामध्ये काय आहे तर माधव हे जे आहे हे तुम्ही स्वतः आहात. पाटणकर म्हणजे काय दाखव, तुमचं प्रोफेशन आहे. तुमच्या फादरचं ह्या इनिशियल मधातला जर मी नाही घेतला तर हा जो फर्स्ट लेटर होईल हा तुमच्या फादरचा होईल आणि हा मदरचा होईल आणि देन प्रोफेशन होईल. ओके. तर तुम्हाला बऱ्याचदा मला क्लायंट्स म्हणतात की नाही मॅडम फादरचं तर नाव पाहिजेच ना. तर मी म्हणते की मी तुम्हाला असंच करून देणार आहे की त्यांचा पण सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. ओके. पण न्यूमरॉलॉजिकली पण ती आली पाहिजे सिग्नेचर. तुमच्या नंबर्सला ती मॅच झाली पाहिजे, तुमच्या प्रोफेशनला झाली पाहिजे. अशी आयडियल सिग्नेचर असं आपण म्हणू शकत नाही की ही आयडियल सिग्नेचर आहे. जसं डोनाल्ड ट्रम्पची सिग्नेचर ही आयडियल आहे का तसं बघितलं गेलं ग्राफोलॉजिकली नाही, पण स्टील ही इज ग्रोईंग. ओके. ग्रो तर केलंय, नाव तर झालेलंच आहे, पण त्याने डाऊनफॉल्स पण बघितलेले आहेत. का तर त्याच्या सिग्नेचर मध्ये असं इतके डाऊनफॉल्स आहेत. भगत सिंगची जी सिग्नेचर पण बघितली तर भगत सिंग जेव्हा आपण लिहितो भगत सिंग, आता भगत आणि सिंग हे जे टी आणि एस आहे हा त्यांचा टच आहे. म्हणजे त्यांचं नेम आणि त्यांचं सरनेम हे दोन्ही टच आहे आणि हे टच कधीच नको. भगतसिंगजींचं आहे आणि ॲट द एज ऑफ 25 त्यांना फाशीची शिक्षा झाली. असं म्हणत नाही की फक्त याच्यामुळे झालेली आहे. ओके. पण हे दाखवतंय असं दिसत होतं की अरे हे पण एक कारण आहे. ओके. ओके. करेक्ट. तर बरंच काही सांगून जातं हँडरायटिंग आणि सिग्नेचर. म्हणजे तुमचा माणूस हा कसा आहे हे जर बघायचं असेल, आता जसं लग्न जेव्हा होतं तर पत्रिका जुळवल्या जातात, मी म्हणते हँडरायटिंग पण बघा. कारण तो विश्वास पात्र आहे की नाही हे पण कळतं. तुम्ही ओ कसा काढताय त्याच्यावरनं मला कळेल की मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत ते तुम्ही तुमच्या पोटात पचवाल की बाहेर काढा. ओके. फक्त ओ काढल्याने. तर असे छोटे छोटे लेटर्स आहेत, असे बरेच वर्ड्स आहेत की ज्याच्याने आपल्याला कळेल की याच्या डोक्यात काय चालू आहे आणि हा धोका देणार का. त्या सिग्नेचर मध्ये मनी बाउल असतात, मनी बॅग्स असतात. ते मनी बाउल एलॉन मस्कच्या याच्यामध्ये मनी बाउल आहे. मुकेश अंबानीजींच्या सिग्नेचर मध्ये तुम्ही बघाल तर मनी माउंटेन आहेत.
एंड पण त्यांनी इतका सुपर्ब केलेला आहे. तुम्ही एंड कसा करता सिग्नेचरचा, इट्स ऑल्सो डिपेंड ऑन दॅट. ओके. आणि जर ग्रोथ व्हायचे आहे, तुम्हाला तुमची प्रगती करायची आहे, हेल्थ, वेल्थ, रिलेशन, करिअर वाईज, तर तुमच्या घराचा तुम्ही वास्तू व्यवस्थित करून घ्या. तुमची सिग्नेचर त्याप्रमाणे करा, त्याप्रमाणे मोबाईल नंबर घ्या, म्हणजे तुमचे प्लॅनेट्स तुम्ही अलाइन करता. तर ऑब्विस आहे की तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यामध्ये नक्कीच फायदा मिळतो. ओके. एक शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे ह्या पॉडकास्टच्या एंडला येताना एखादी व्यक्ती ज्यावेळी तुमच्या समोर त्याचा हस्ताक्षर घेऊन येते, त्यावेळी तुम्ही त्या हस्ताक्षरात पहिल्यांदा काय बघता? सगळ्यात आधी तर जेव्हा आमच्या समोर हस्ताक्षर येतं ना, तर आम्ही पर्सनली काहीच बघत नाही. ओके. कारण मला तर बरंच काही दिसणार आहे ना. तर तेव्हा जेव्हा केव्हा तो माझ्याजवळ हँडरायटिंग घेऊन येणार आहे, त्याला काय पाहिजे आहे, ओके, त्याच्यावरनं त्याला आन्सर देणार. कारण मला सगळंच दिसतंय, त्याचा पास्ट, प्रेझेंट, फ्युचर सगळंच काही दिसणार आहे. ओके. पण मला ते नाही बघायचं आहे. कारण असे तर भरपूर येतील आणि मला कोणाबद्दल काही जाणून घ्यायचं नाही की त्याच्या लाईफ मध्ये काय चाललंय किंवा तो कसा आहे. बरोबर. त्याला काय हवं आहे त्याप्रमाणे मग आपण त्याला ट्रीट करतो म्हणा, किंवा त्याच्याशी तसं बोलल्या जातं. आणि स्पेशली मॅक्झिमम टाइम्स तर क्लायंट्स हे फक्त सिग्नेचर्स देतात. तर सिग्नेचरवरनं मग त्यांना काय त्यांनी चेंजेस करायला पाहिजे फॉर देअर लाईफ, आणि त्यांना सांगितलं जातं की तुमच्या लाईफमध्ये हे इश्यूज चालू आहेत, आणि ही अग्रीड दॅट की येस मॅम. ओके. एक एक्झाम्पल एक लास्ट सांगते तुम्हाला पण, की जसं आता एक सिग्नेचर इथे एक मी करते आहे. बऱ्याचदा आपण बघितलं असेल की लाईन्स दिल्या जातात आणि बऱ्याच लोकांना अशी सवय असते, असं जर कोणी करतोय ना, असं बॅक, यांना बॅक फॉलो येतोच. हे म्हणतात की आतापर्यंत आम्ही असं होतं आणि आता मी परत स्टार्टिंगला आलो. कारण बाबा सबकॉन्शियस माइंडला तू इथे युनिव्हर्सला काय दाखवलेलं आहे की बॅकला यायचंय, अगेन स्टार्टिंग पॉइंट. तर नेव्हर डू इट लाईक दॅट. ओके. असा जायला पाहिजे, असा नाही. ओके. आणि सिंगलच असायला पाहिजे, डबल नको. डबल असला तर काय होईल की तुम्ही प्रत्येक गोष्ट ही डबल 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 चेक कराल. घराला लॉक लावला आहे की नाही, हे मी केलंय की नाही, गॅस बंद केलाय की नाही, पॉडकास्ट मध्ये मी ते प्रश्न विचारला होता ना, मी हे केलंय ना, लाईक दॅट. म्हणजे तुम्हाला डबल प्रत्येक गोष्ट चेक करण्याची सवय होते. ओके. आणि कुठे थोडेफार अजून एक सांगेल की याच्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजी पण येते, त्याला ऍस्ट्रो सिग्नेचर म्हणतात. आणि त्याप्रमाणे तुमची कुंडली बघून तुम्हाला कोणते ग्रह स्ट्रॉंग करायला पाहिजे हे सिग्नेचर वरनं पण आपण करू शकतो. ओके. म्हणून म्हटलं की वास्तूमध्ये पण आपण तुमचे ग्रह व्यवस्थित करू शकतो. कुंडली मी चेंज करू शकणार नाही, करेक्ट आहे आपण. आणि आता मला दिसत आहेत की अंतर्दशा आहे, याची दशा आहे, ते खराब आहे, तर मग मी वास्तूला व्यवस्थित करेल, मी सिग्नेचरला व्यवस्थित करेल, त्याप्रमाणे मोबाईल नंबर देईल आणि सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आणि पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे. तो तर 100% आहे. एक सांगू का, विश्वास कोणाला येतो आणि कधी येतो, जेव्हा तुमचा डाऊनफॉल येतो ना, तेव्हा आपोआप विश्वास येतो की नाही काहीतरी आहे. आणि जेव्हा सगळं व्यवस्थित असतं ना, आणि ह्या माझ्या क्लायंटचाच एक एक्झाम्पल देते आहे मी, की तिला या सगळ्या गोष्टीमध्ये नव्हता. कारण का तर व्यवस्थित होतं. जसंच तिने तिचं घर चेंज केलं ना, तिला बरेच प्रॉब्लेम्स यायला लागले. आणि मग तिने मला फोन केला, कारण ती माझी क्लायंट पण आहे, मैत्रीण पण आहे. आणि तिने मग मला म्हटलं, अगं नाही, मला असं वाटतंय माझ्या वास्तूमध्ये काहीतरी आहे. ते मी तिला विचारलं, तू तर नाही म्हणते ना वास्तू वगैरे? नाही म्हणे, असतं का काहीतरी असतं. तर जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात ना, तेव्हा तुम्ही याच्यामध्ये बिलीव्ह करता आणि मग ते सॉल्व्ह होतात, तेव्हा तुमचा 100% विश्वास बसतो. नो डाऊट. जेव्हा केव्हा आम्ही पण रेमेडीज देतो तेव्हा मी एकच सांगते, विश्वास असेल तर करा, नाहीतर नाही. साधा ड्रेस पण आपण घ्यायला जातो 1000 रुपयाचा, तर तो आधी चेक करतो ना की मला चांगला दिसतोय की नाही, मगच आपण घेतो. तर आधी तुम्ही छोट्या छोट्या रेमेडीज करून चेक तर करा, तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो की नाही, देन गो अहेड, मग करा. म्हणून एक जनरिक रेमेडीज आपण सांगितलेले आहेत की इथे हे कलर नको, तिथे हे नको, चेक करा खरंच आहे की नाही तसं, आणि मग पुढचं पाऊल घ्या. येस. की नाही.
सो आय गेस या पॉडकास्ट मध्ये इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे. Yes. आणि मॅम तुम्ही खास पुण्यावरून आलात आणि इतकं छान Thank you. आम्हाला माहिती दिलीत. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.